आज एक माणूस रडणार आहे. हा, आणि आता चालू झालं. असं म्हणून शेवटी मीच रडले. RCB वाल्यांची ओव्हर ऍक्टिंग बघा. तर आज होता IPL फॅन पार्कचा दुसरा दिवस आणि सकाळी ग्राउंडवर आले तर हा असा पसारा होता. पण आपल्या मावशा आधीच हजर होत्या. चहा घेऊन दिवसाची सुरुवात केली. काल सारखंच सगळी टीम सेट केली, पण आज जरा प्रेशर जास्त होतं. कारण आज आहे मुंबई वर्सेस RCB आणि मी कट्टर मुंबई समर्थक, त्यामुळे डबल प्रेशर. मुलं खाऊन पिऊन सेट झाली, सगळं रेडी झालं. दुपारची मॅच संपली आणि संध्याकाळी जी काही गर्दी व्हायला सुरुवात झाली. झेंडे वाटले गेले, लहान लहान मुलं छान तयार होऊन आली होती. RCBचे ओव्हर एक्साइटेड फॅन्स पण होते आणि मैदान अक्षरशः तुडुंब भरलं होतं. एकंदरीत मॅचचा फ्लो बघून आधीच धगधग होत होती, पण तरीही प्रत्येक 6, प्रत्येक 4, प्रत्येक विकेट एन्जॉय केली. काहीतरी येणार आहे ना, काहीतरी ठरलंय. आणि हे दोन रडे कसे रडतायत बघा. टॉक्सिक फॅन बेस. बरं, गर्दी इतकी वाटत होती की शेवटी सगळे गेम बंद करून आणखीन जागा रिकामी केली. आणि दुसरीकडे मॅचचं दुःख. आमचा राजा रिटायर्ड हट झाला. विकेट मागून विकेट पडत होत्या आणि आता माझी टीम पण चिडवायला लागली. स्टेडियम आहे ना, स्टेडियम मुंबई इंडियन्सचं, तर तो छोटा करून द्यायला पाहिजे, तर जिंकली असती. आता काही खरं दिसत नाही म्हटल्यावर गपचूप उठले आणि कामाला लागले. पण हे लोक मला कसले सोडतायत. बोलून बोलून मला हैराण केलं. एक ट्रॉफी घेऊन उडू नका. असू दे, एक ट्रॉफी घेऊन असू दे. शेवटी RCB जिंकली आणि नवीन नवीनच जिंकणं बघितलेल्या या फॅन्सने नुसता धुमाकूळ घातला. आता काय बोलणार यांना. 18 वर्ष नाही रडलोय आम्ही. शेवटी स्कोर 5-1. असो, इव्हेंट छान पार पडला. आज जवळपास 10,000 माणसं आली होती. मग काही शेवटच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. सगळ्या टीमचं माझं कौतुक झालं. सगळ्या मुलांनी प्रचंड मेहनत घेतली. मग छान एकत्र जेवणं केली आणि सगळ्यांच्या ड्युट्या संपल्या. आणि मावशा आज पण जाता जाता गावठी तांदूळ आणि कैऱ्या देऊन गेल्यात. त्यांना पण घरी पोहोचवायची व्यवस्था केली आणि मीही निघाले. आजही मला इथे 16 तास झाले. आता मी उद्या अख्खा दिवस